नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण लेफ्ट साईडचा अंदाज शिकणार आहे. गाडीचा लेफ्ट साईडचा अंदाज. भरपूर लोकांचं काय होतं, गाडी शिकताना लेफ्ट साईडचा अंदाज त्यांना लवकर येत नाही. आपण लेफ्ट साईडचा अंदाज या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे. तर पहिली गोष्ट अशी आहे, लेफ्ट साईडचा अंदाज हा एका दिवसात नाही शिकत कोण. याला कमीत कमी 1 महिना लागतो. भरपूर असे व्हिडिओ आहे, हा अँगल बघा, तो अँगल बघा, अशा प्रकारे तुम्ही मार्किंग चेक करा आणि मग तुम्ही लेफ्ट साईडने अंदाज घ्या. असं काही नाही. तुम्हाला खरं सांगतो, तुमचा जेवढा ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स असेल ना, तेवढा तुम्हाला लेफ्ट साईडचा अंदाज चांगला येतो. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 1 महिनाभर तरी रोज ड्रायव्हिंग करावी लागेल. जशी जशी तुम्ही ड्रायव्हिंग करशाल ना, तसे तसे तुम्हाला काय होणार आहे, लेफ्ट साईडचा अंदाज येणार आहे. एका दिवसात कधीच लेफ्ट साईडचा अंदाज येत नाही, हे लक्षात ठेवा. तरी पण मी तुम्हाला नाही का याच्यामध्ये सोप्या सोप्या टेक्निक सांगतो, म्हणजे तुम्हाला लवकर लवकर लेफ्ट साईडचा अंदाज यायला मदत होईल. अशा प्रकारे मी तुम्हाला थोडासा सोप्या भाषेत ह्या व्हिडिओमध्ये समजून सांगतो की तुम्ही लेफ्ट साईडचा अंदाज घ्यायचा कसा आहे. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्हाला कोणता अँगल चेक करायचा नाही किंवा दुसरं काही तुम्हाला चेक करून पाहायचं नाही. फक्त मी जे सांगतो त्या टेक्निक तुम्हाला फक्त फॉलो करायच्यात. ऑटोमॅटिक तुम्हाला लेफ्ट साईडचा अंदाज येईल. चला आपण काय करू, स्टार्ट करू. बघा, आता इथून मला काय करायचंय, गाडी घेऊन जायची. आता इथून मला गाडी घेऊन जायची. मी जर स्पीडने नेली तर माझा धक्का कदाचित लागू शकतो. का लागू शकतो? कारण की मी नवीन आहे, नवीन गाडी मी शिकत आहे, त्याच्यामुळे माझा धक्का कदाचित लागू शकतो. मग मी काय केलं पाहिजे, मी काय करणार, गाडी स्लो घेणार. स्लो घेतल्यामुळे काय होणार आहे की मी गाडी ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे जर धक्का लागत असेल तर मी गाडी राईटला थोडीशी घेऊ शकतो. स्पीडनी काय होणार आहे, गडबड होऊ शकते, धक्का लागू शकतो. त्यापेक्षा काय करायचं, तुम्ही गाडी स्लो घ्यायची. जेवढी स्लो घेता येईल ना, तेवढं आपलं बेस्ट राहील. हो का, आता मी एकदम गाडी स्लो घेऊन चाललोय. आणि तुमचं असं लेफ्ट साईडला जर गाडी असेल, तुम्ही त्याच्यापासून नेत असेल ना शेजारून, तुमचं लक्ष कुठं पाहिजे, इथं पाहिजे, ह्या मिरर का पाहिजे. ह्या मिरर का पाहत तो मिरर हा मिरर त्याला धक्का लागतोय का हे पाहायचं. आणि त्याच्यानुसार हे स्टिअरिंग लेफ्ट राईट दिशेला तसं फिरवायचं हे स्टिअरिंग. आणि ते इकडे पाहत राहायचं मिरर का. ओके. हा, हळू गाडी घ्यायची, एकदम स्पीडनी गाडी घ्यायची नाहीये. समजा तुम्ही अशी गाडी चालवत आहे आणि एका सिंगल रोड आहे, एकदम म्हणजे एकच गाडीचा रोड आहे आणि त्या रोडला तुम्ही गाडी चालवताय आणि तुम्हाला लेफ्ट साईडचा अंदाज घ्यायचा आहे. तर मग तुम्ही कसा घेऊ शकता? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, आपल्या गाडीची जी लेंथ आहे इथून आणि तिथपर्यंत हे किती अंतर असेल, तुम्ही एक अंदाज लावा बरं. तुम्ही माझ्या मते आपण किती पकडू, एक 4-4.5 फूट पकडू आपण. चला, सरासर आपण 5 फूट पकडू. मिरर पण आपले बाहेर आहे, एक अर्धा फूट मिरर बाहेर आपले. आणि गाडीचं हे अंतर आपण एक 5 फुटाचं अंतर हे पकडू. आणि आपल्याला काय करायचंय, हा जो रोडचा एंड आहे, हा इथून इथपर्यंत 5 फूट कुठे येईल याचा अंदाज लावायचा. इथून तिथून आणि ह्या डांबरीच्या एंड पासून आणि इथपर्यंत आपले 5 फूट कुठे येते याचा अंदाज लावायचा. आपण ज्या ठिकाणी बसलोय स्टेअरिंगवर, त्याच्या थोडं इथं आपला काय येतोय, राईट साईडचा टायर येतोय. मग इथे याच्याच खाली काय आपला टायर आहे, राईट साईडचा फ्रंटचा टायर आहे. हा टायर मग कुठे जाईल याचा अंदाज लावायचा. म्हणजे तिथून 5 फुटाचं अंतर तुम्ही इथं पकडायचं आणि तुम्हाला गाडीचा टायर कुठं ठेवायचा आहे, इथं लाईनला ठेवायचा आहे. ओके. आणि इथून अशी सरळ माइंड मध्ये एक रेज बनवायची. हा, माइंड मध्ये काय बनवायची, एक रेज बनवायची आणि ती रेज पकडून चालायची तुम्हाला. हा, लक्षात तुमच्या. हा, म्हणजे आपला अंतर समजा हे 5 फूट असेल ना, तर रोडवर पण आपल्याला काय करायचंय, 5 फुटाचंच अंतर घ्यायचंय इथं. आणि इथं आपला राईटचा टायर ठेवायचा आहे. म्हणजे पलीकडे आपण बरोबर रोडच्या आतमध्ये राहणार आहोत. ओके. आणि मध्ये मध्ये तुम्ही ह्या मिरर मध्ये सुद्धा पाहू शकता. हे बघा, इथून तुम्हाला समजते आपले गाडी किती रोडमध्ये आहे आणि किती बाहेर आहे. म्हणजे गाडीचा कोपरा बघा तुम्ही, आणि जिथं डांबरी संपतोय नाही का, तिथं गवत चालू होते, म्हणजे 1-2 फुटाची जागा भरपूर शिल्लक आहे. इथे पण तुम्ही पाहून, लेफ्टच्या मिरर मध्ये पाहून तुम्ही रोडच्या किती आतमध्ये आहेत याचा पण तुम्ही अंदाज घेऊ शकता. आणि समोरून समजा पाहून तुम्हाला समजत नाही, असं वाटतंय बघा, इथं वाटते आपली गाडी बाहेर आहे, म्हणजे बाहेर उतरती असं तुम्हाला वाटल. पण तुम्ही ह्या मिरर मध्ये पाहून सुद्धा अंदाजा लावू शकता की आपली लेफ्ट साइड नेमकी कुठं आहे, म्हणजे रोडवरती आहे का रोडच्या खाली आहे,
ह्या मिरर मध्ये पाहून सुद्धा तुम्ही अंदाज लावू शकता। बघा भरपूर जागा शिल्लक आहे, ह्या मिरर मध्ये पाहून सुद्धा तुम्ही गाडी ड्रायव्हिंग करू शकता। पण सारखं ह्या मिरर पाहत बसायचं नाहीये, तुम्हाला समोर पाहायचंय आणि मध्ये मध्ये फक्त एक नजर टाकायची, मध्ये मध्ये फक्त एक नजर अशी टाकायची आणि समोर पाहत राहायचे। ओके, आणि अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे, गाडी ड्रायव्हिंग करायची आहे। लेफ्ट साईडचा एक असा अंदाज तुम्ही घेऊ शकता। ओके, तुम्हाला काय करायचंय, त्या एंड पासून इथपर्यंत ह्या इथपर्यंत 5 फुटाचं अंतर घ्यायचंय आणि राईटचा टायर तिथं ठेवायचा आहे आणि तिथून एक अशा रेस बनवून तुम्हाला फक्त चालत राहायचं। ओके, चल समजा आपण अशा रोडला ड्रायव्हिंग करत असल तर लेफ्ट साईडचा अंदाजा कसा घ्यायचा। ओके, किंवा हायवेवरती आपण ड्रायव्हिंग करत असाल किंवा अशा रोडला आपण ड्रायव्हिंग करत असाल तर लेफ्ट साईडला आपल्याला आपला टायर कुठं आहे याचा अंदाजा कसा घ्यायचा हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू। आता तुम्ही हा रोड पहा, हा रोड सिंगलचा आहे, म्हणजे गाडी येते आणि गाडी जाण्याचा रोड आहे। तर आपली साईड याच्यामध्ये लेफ्ट साईड आहे, मग आपल्याला लेफ्ट साईड मध्ये कसं चालायचंय हे मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो। आपल्याला काय करायचंय, हा जो मधला जो पट्टा आहे डॉटवाला, याच्या आपल्याला काय करायचंय, जवळ राहायचंय, म्हणजे राईट साईडचा टायर याच्या जवळ ठेवायचा आहे। जवळ म्हणजे क्रॉस करायचं नाही, त्याला त्याच्या आतमध्ये ठेवायचं आहे। किती आत ठेवायचं आहे, आपल्याला 1 ते 1.5 फूट आतमध्ये ठेवायचं आहे। लक्षात आलं, 1 ते 1.5 फूट। आता हे 1.5 फूट अंतर आपल्याला कसं समजणार, तुम्ही ह्या मिरर मध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला समजल। बघा पट्टा दिसतोय आणि गाडीचा आपला पाठीमागला कोपरा दिसतोय, याच्यामध्ये तुम्हाला अंतर पण दिसेल, बघा दिसतंय, म्हणजे आपण त्याबरोबर पट्ट्याच्या 1 ते 1.5 फूट आतमध्ये आहोत, असं पण आपण अंदाजा घेऊ शकतो। मध्ये मध्ये ह्या मिरर मध्ये पाहायचं, समोर पाहायचं, एकदम नॉर्मल पाहायचं, समोर पाहायचं आणि समोर पाहून चालत राहायचं। आता हा गाडीचा जो कोपरा आहे हा तुम्हाला काय करायचं, त्या पट्ट्याच्या जवळ ठेवायचा प्रयत्न करायचा आणि ड्रायव्हिंग करताना तुम्हाला काय करायचंय, ह्या मधल्या पट्ट्याकडे पाहत राहायचे। म्हणजे मधला पट्टा कसा आहे, सरळ असेल तर आपलं स्टेअरिंग पण कसं पाहिजे, सरळ पाहिजे। जर मधला पट्टा जसं फिरेल तसं स्टेअरिंग पण आपलं फिरलं पाहिजे। म्हणजे ड्रायव्हिंग करताना आपल्याला पलीकडला पट्टा पाहायची गरज नाही, लक्षात घ्या, पलीकडला पट्टा आपल्याला ड्रायव्हिंग करताना पाहायचं नाही। आपल्याला फक्त काय करायचंय, सेंटर मधला जो पट्टा आहे तोच फक्त पाहत राहायचे आणि तो पट्टा जसा फिरेल तसं आपलं स्टेअरिंग पण फिरलं पाहिजे। ओके, म्हणजे आपण बरोबर लेंथ मध्ये राहू, जास्त आपण वायबल पण होणार नाही। आपल्या फक्त मध्ये ह्या राईटचा पट्टा फक्त आपल्याला काय करायचं, हा कॉर्नर ह्या पट्ट्याच्या जवळ ठेवायचा प्रयत्न करायचा। ओके ओके, अशा प्रकारे तुम्ही गाडी पट्ट्याच्या आतमध्ये ठेवू शकता आणि लेफ्ट साईडचा अंदाज तुम्हाला घेण्याची गरजच नाही अशा रोडला, कारण की आपण काय केलेलं आहे, राईट साईड काय केलेलं आहे, ह्या पट्ट्याच्या जवळ ठेवलेलं आहे आणि इकडे पण आपण 1-1.5 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळं ही साईडला पण भरपूर आपलं अंतर आहे। समजा आपण ह्या साईडला अंतर वाढवलं, बघा हा राईटचा टायर ह्या पट्ट्यापासून लांब घेतला, म्हणजे 1-1.5 फुटाच्या अंतरापेक्षा आपण मी काय केलं, जास्त अंतर ठेवण्याचा प्रयत्न केलाय। बघा आता माझं राईटचं अंतर बघा जास्त झालं, बघा हा जास्त झालं। ओके, तर माझं काय होणार आहे, लेफ्ट साईडचा टायर कुठे जाणार आहे, बाहेर जाणार। लक्षात घ्या, मी जर राईट साईडचा टायर ह्या पट्ट्यापासून जर दूर घेतला तर माझा लेफ्ट साईडचा टायर कुठे जाणार आहे, रोडच्या खाली उतरणार आहे। त्याच्यामुळे मला काय करायचंय, राईटचा टायर कुठे ठेवायचा आहे, ह्या लेफ्टच्या मधल्या पट्ट्याच्या जवळ ठेवायचा। किती जवळ, 1 ते 1.5 फूट जवळ ठेवायचा। ओके, अशा प्रकारे ड्रायव्हिंग करा, म्हणजे तुमची गाडी लेंथ मध्ये व्यवस्थित चालन आणि लेनच्या तुम्ही बाहेर पण जाणार नाही आणि व्यवस्थित तुम्ही तुमच्याकडून ड्रायव्हिंग पण होईल आणि तुम्ही आणि मधल्या पट्ट्याकडे पाहत राहा, मधला पट्टा जसा फिरन तसं तुमचं स्टेअरिंग पण फिरलं पाहिजे। ओके, तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा। चला, थँक्यू।